करते. कारण त्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही होत. ही जी आम्ही तुम्हाला समोर दिसतो, पण मागे एक टीम कार्यरत असते. तर सगळ्यांना प्रणाम करते त्या. त्याच्यानंतर आपले को होस्ट वगैरे सगळ्यांना. आणि तुम्ही पण इथे वेळेत येता, तुमच्यामुळे आम्हाला शिकवायला उत्साह येतो. तर तुमच्या सर्वांच्या चरणामध्ये सादर प्रणाम. तर आता आपण आज दुसरा अध्याय गीतेचा बघणार आहोत. हा जो गीतेचा दुसरा अध्याय आहे ना, ह्याचं नाव आहे सांख्ययोग. हा, ही नावं पण लक्षात ठेवा, लिहून ठेवा. तर कालच्या अध्यायाचं नाव कुणाला आठवतं का? अर्जुन निषाद योग माताजी. हा, बरोबर. छान. अर्जुन विषाद योग. आजचं सांख्य योग. हा, अर्जुन विषाद योग, बरोबर आहे. तर आहे ना, हे सांख्य योग म्हणजे काय? साधारण आत्म्याविषयीचं ज्ञान. तर बघू आपण आजच्या अध्यायामध्ये. तर हा जो अध्याय आहे ना, ह्याला प्रभुपाद स्वामी गीतेचा सार असं म्हणतात. बघा तिथे दिसतंय, गीतेचा सारांश. का म्हणतायत असं? तर प्रभुपाद स्वामींनी सांगितलंय काय माहितीये, हा जो दुसरा अध्याय आहे ना, खूप एकतर मोठा अध्याय आहे. आणि आपल्या गीतेचा आजपासून प्रवास सुरू होतो. कृष्ण बोलतात. मग आपण बघा, पिक्चरचा ट्रेलर, टीजर म्हणतो तो बघतो ना, 2-3 मिनिटाचा. म्हणजे आपल्याला त्या सिनेमामध्ये काय आहे ह्याचा बऱ्यापैकी अंदाज येतो. तसा हा जो अध्याय आहे ना, हा गीतेचं सार का म्हटलंय, तर गीतेमध्ये आपण जे काय पाहणार आहोत त्या सगळ्या विषयांना इथे स्पर्श केलेला आहे. म्हणजे कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, ध्यान योग, असं हठयोग, म्हणजे जे काय गीतेमध्ये सांगितलंय त्या सगळ्यांची थोडीशी झलक तुम्हाला या अध्यायामध्ये मिळणार. खूप महत्वाचा अध्याय आहे हा. हा, तर त्यामुळे प्रभुपाद स्वामी याला गीतेचं सार, गीतेचा सारांश असं म्हणतात या अध्यायाला. हा, मग इथे आपण अजून एक बघणार की अर्जुनाच्या दुःखाची जी त्याने 5 कारणं सांगितली होती ना, नंतर विचारते तुम्हाला. तर त्यातल्या 4 कारणांची म्हणजे त्यांची उत्तरं कृष्ण ह्या अध्यायात देतो आणि एकाचा आपल्याला तिसऱ्या अध्यायात मिळणार. हा, तर आहे ना, अ, इथे तुम्ही एक बघायला हवं की अर्जुन इथे शरण जातो. तो कसा शरण जातो काय, म्हणजे तो तर दुःखात सापडलाय, गोंधळात सापडलाय. मग आपण पण अशा सिच्युएशन मध्ये येतो. मग अर्जुन काय करतो ते आपण बघायचंय. आणि कृष्णाने काय केलं हे पण इथे बघायचंय. की आहे ना, त्याच्या दुःखाच्या कारणांची उत्तरं दिलीत. पण अर्जुनाचं काय म्हणणं होतं काल, की ही माझी दुःख आहेत आणि कृष्णा मी युद्ध करू शकत नाही. मग त्याच्या हातातनं धनुष्य गळून वगैरे पडत होतं, इतका गलित गात्र झाला होता. तर आहे ना, कृष्णानी, तुम्ही बघा गीता पूर्ण जेव्हा आपण शिकू, कृष्णानी कुठंही त्याला म्हणाले नाहीत की, त्यांच्यासाठी अवघड नव्हतं की बाबा अर्जुना तू माझा मित्र आहेस, तू असा बाजूला सावलीत जाऊन बस आणि मी तुझ्या वाटणीचं युद्ध करतो. असं कुठेही कृष्ण म्हणाले नाहीत. त्यांनी काय सांगितलं, तू उठ आणि तुला युद्ध करायचंय आणि त्यासाठी लागणारं ज्ञान दिलं. हा, मग आपण पण लक्षात ठेवायचंय, आपले प्रवास हे आपण करायचे. त्यासाठी लागणारं ज्ञान आपल्याला दिलेलं आहे गीतेच्या माध्यमातून. ओके, म्हणजे सागर आहे ना, हा जो भवसागर हा पार करायसाठी कृष्णाने त्याला एक ज्ञानरूपी जहाज दिलं. पण असं नाही म्हटले की मी तुझ्या वाटणीचा प्रवास करतो. हा, तर ह्या आपल्याला पण हे ज्ञान मिळवायचंय जे कृष्णाने दिलेलं आहे. आणि आपली लढाई ही आपण स्वतः लढायची असते. मग दुसरं आपण कालच्या अध्यायातनं शिकायचं काय होतं, तर अर्जुनाकडून, की आपण आपले प्रॉब्लेम्स काय आहेत हे दुसऱ्यांना समजू नाही शकत. ते तुम्हाला मदत करतील, मार्गदर्शन करतील. पण आपले प्रॉब्लेम काय आहेत हे आपण स्वतः शोधायचे असतात आणि त्यावर मार्गदर्शन घ्यायचं असतं. मग आता सांगा बघू, आपण काल दुःखाची 5 कारणं अर्जुनाच्या पाहिली होती. सांगा, म्हणजे कसं पण आठवेल तसं सांगा, एखाद दुसरं तरी. पहिलं काय होतं, त्याला काय वाटत करुणा. होतं? करुणा, दया वाटत होती. दुसरं काय होतं, तर त्याला आनंद वाटत नव्हता.
तो काय म्हणतो की कुठलंही काम करताना आपल्याला त्यामध्ये आनंद वाटायला पाहिजे. तर मला आनंद वाटत नाहीये म्हणतो हे युद्ध करताना. तिसरं काय सांगितलं? पाप सगळे होईल माझ्यातून असं वाटत हा, पाप. मी गुरु हत्या, स्वकीयांच्या हत्या, ह्याचं पाप मी का डोक्यावर घेऊ? हं. मग नंतर काय म्हणाला? 3 मी हे ऍस्पेक्ट सांगितले होते बघा. कुळाचा नाते. पारिवारिक, हा, परिवारामध्ये येतात की ती वृद्धांची काळजी कोण घेणार, पितृंना तर्पण कोण देणार, हे एक. स्त्रियांची काळजी कोण घेणार आणि त्यांचा कोणी गैरफायदा घेतला, अवांछित संतती निर्माण झाली तर ती पृथ्वीला ओझं असते, संस्कारहीन असते, त्याचं काय होणार? आणि तिसरं, लहान मुलांची काळजी कोण घेणार, त्यांना संस्कार कोण देणार, घराण्याचे रीतिरिवाज, कुळाचार कोण शिकवणार? तर असं तो राजा होता, क्षत्रिय होता. हा, तेव्हाचे राजे ते वेगळे राजे होते आणि असमंजस, मी गोंधळात सापडलोय. असं होतं आपल्याला पण की मी काय करू, हे करू की ते करू, असं आपल्याला होतं ना. तसं अर्जुनाला पण झालंय की बरोबर आहे, मी युद्ध करायला हवं, पण मला आतून असं वाटत नाहीये की मी करावं, मग मी काय करू असं. द्विधा मनस्थिती राहील. मग त्यामुळे तो गोंधळात पडला होता. तर ही झाली दुःखाची कारणं. आणि आपण आहे ना त्याच्या विजयाची 9 कारणं बघितली होती. ती सांगा बघू. नातेवाईकांवर विजय मिळून काय होतं, असं त्याला वाटतं. आपल्याच लोकांच्यावर विजय मिळून काय. हा, नाही तसं नाही. ती कारणं म्हणजे विजयाची 9 त्याच्याकडे गांडीव आपण होतं. बघू. हा, गांडीव धनुष्य, धर्मक्षेत्र होतं, धर्मात क्षेत्र ते होतं ते. हा, दिव्य रथ, धर्म कपिध्वजा, कपिध्वज, कृष्ण स्वतः शंखनाद, त्याचे सारथी होते. हा बरोबर, शंखनाद, हो, शंखनाद, कृष्ण सप्तजिंता, भाग्यलक्ष्मी, त्याच्यासोबत होते. हा, भाग्यलक्ष्मी, बरोबर आहे. आणि बरोबर झाली, मग ऋषिकेश. मोक्षदा एकादशीचा दिवस होता. हा, आणि शेवटचं ऋषिकेश. तो हम्म, दिवस मोक्षदा एकादशीचा. आणि ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचे हम्म. स्वामी, सगळ्या इंद्रियांचे हा. स्वामीच तिथे हजर होते. असं कृष्ण स्वतः कृष्ण सारथी स्वतः. होते हो. त्यांचे. हा, तर जिथे कृष्ण तिथेच धर्म वगैरे. मग आप लक्षात ठेवा. हा, हा, बरोबर आहे. छान आहे, अभ्यास करताय तुम्ही. हे मग हे आपण कालच्या अध्यायात. मग आता आजचा अध्याय आहे ना, ह्याच्यामध्ये ह्या 4 ह्यापैकी फक्त पारिवारिक परंपराचं उत्तर उद्याच्या अध्यायात बघू. बाकी 3चं आपल्याला आज मिळणार. हा, तर आहे ना, अजून एक सांगते. आजपासून कार्तिक मास आरंभ झाला बघा. कॅलेंडरमध्ये लिहिलंय कार्तिक स्नान आरंभ वगैरे. आपण अमावास्येपासून म्हणजे नवीन महिना सुरू होतो मराठी. पण उत्तर भारतात वगैरे त्यांचा कार्तिक महिना झाला सुरू. तर थोडीशी येईल ग्रुपवर पण माहिती. आणि आपण ना 5व्या अध्यायामध्ये तुम्हाला सांगते, कार्तिक महिन्यात दीपदान करायचं असतं ना, ती गोष्ट पण सांगते तुम्हाला त्या अध्यायामध्ये. यशोदा आणि कृष्णासाठी ती उखळबंधन लीला होती त्यांची. आणि एक दामोदर अष्टकम म्हणायचं असतं, ते पण दाखवेन म्हणून. तर हा जो कार्तिक महिना आहे ना, तुम्ही गीता शिकताय कार्तिक महिन्यामध्ये, हे खूप परम असं भाग्य समजा. मला स्वतःला, मी गीता कार्तिक महिन्यात शिकवते तर खूप छान वाटते. म्हणजे ना, श्रावण महिन्या, प्रत्येक महिन्याचे एक अधिष्ठाते देव असतात. जसे श्रावणाचे आहेत आपले शिवजी, शिव. शंकर महादेव. तसं अ, आता 10व्या अध्यायात ना, कृष्ण कुठल्या महिन्याचे आहेत, तर मार्गशीर्ष महिना मी आहे असं सांगितलंय 10व्या अध्यायात. म्हणजे कृष्णांचा महिना कुठला आहे? मार्गशीर्ष. मार्गशीर्ष. पण कार्तिकला इतका महत्व काय आहे सांगा? की सगळं आपल्याला माहित आहे ना, कार्तिक महिन्यात दिवाळी येते. आपण कार्तिकमध्ये बरेचदा स्नान करायला आज्या वगैरे जायच्या बघा आपल्या, कार्तिकला स्नान, कार्तिक स्नान करायला आणि तीर्थस्थळांना वगैरे. तर कार्तिक महिन्याची अधिष्ठात्री देवी राधा आहे. हा, राधा राणी आहे, म्हणून कार्तिक महिन्याला इतकं महत्व आहे. तर तुम्ही जे जमेल तुम्हाला तसं गीता शिका आणि पण दीपदान करा. मी तुम्हाला 5व्या अध्यायात सांगते ते. आणि जास्तीत जास्त भक्तिमय राहायचा प्रयत्न करा. हा, गीता शिकता हे तर खूपच आहे. तर आणि हळूहळू सांगू आपण कार्तिक महिन्याविषयी. ओके, आता आपण आपल्या अध्यायाकडे येऊ. हा, माताजी घ्या पुढची स्लाईड.
हा तर हा कालचा आपण अध्याय बघितला होता. धृतराष्ट्राने विचारलं काय चाललंय युद्धभूमीवर. मग दुर्योधनाने गुरु द्रोणांना जाऊन लगेच ते सांगितलं की त्यांची व्यूहरचना बघा युद्धाची, सैन्याची. मग त्याच्यानंतर शंख फुंकल्यावर कसं धस्स झालं त्यांच्या हृदयात. म्हणजे कौरव पुत्रांच्या ते कौरव पुत्रांच्या नाही, कौरवांच्या. मग त्याच्यानंतर अर्जुनाने सांगितलं मला मध्यभागी घेऊन चला, ते पाहिलं. आणि अर्जुनाने मग युद्ध न करायची कारणं दिली आणि मग विजयाची पण बघितली. आणि गीतेचं थोडं बेसिक ज्ञान घेतलं होतं की गीता ही सूर्यप्रकाशासारखी आहे, ती सगळ्यांसाठी आहे. पुन्हा आणि एक सांगायला विसरले, गीता आहे ना, ह्याला काय म्हणतात माहित आहे, मनुष्य जीवनाचं मार्गदर्शक आहे तो. म्हणजे युजर मॅन्युअल मिळतं बघा आपल्याला सगळ्याबरोबर. आपण वॉशिंग मशीन, फ्रीज किंवा लॅपटॉप कायही घ्या तुम्ही, एक युजर मॅन्युअल मिळतं काय करायचं काय नाही करायचं. पण आपल्याला मनुष्य म्हणून कधी कोण सांगत नाही की तू माणूस म्हणून काय करायचंयस आणि काय करायचं नाही. पण गीता तुम्हाला हे सांगते. त्यामुळे गीता हे मनुष्य जीवनाचं पुस्तक आहे. तर ओके, आता आपण आजच्या अध्यायात काय बघायचंय बघूया. हा हे बघा, आपण बघितलं, उजळणी झाली आहे आमची. हा तर ही अर्जुनाला याचं पहिलं काय कारण होतं, करुणा वाटत होती त्याला, की दया येत होती, मोठा नरसंहार होणार होता. तर कृष्णाने त्याला आत्म्याचं ज्ञान दिलं की तू शरीराच्या स्तरावरून विचार करू नको, आत्म्याचा विचार कर. आत्म्याला आपण मारू नाही शकत. मग तो काय म्हणाला, आनंद नाही. तर कृष्णाने सांगितलं की यात तुझा तोटाही काय नाहीये. तू जर का मृत्यू पावलास तर तुला स्वर्ग मिळेल आणि जिंकलास तर हस्तिनापूर साम्राज्य. मग पापी प्रतिक्रिया. तर कृष्णाने काय सांगितलं की जेव्हा कृष्णाची आज्ञा म्हणून तुम्ही काहीतरी करता, तुमचं कर्तव्य, त्याच्यामध्ये तुम्हाला पाप लागत नाही. आता मी तुम्हाला ते शिकवताना त्याचं उदाहरण देते. असमंजस म्हणजे तो निर्णय नव्हता घेऊ शकत. तर ते म्हणाले की तुझ्याकडे दृढ निश्चय नाहीये. हा, मग त्याच्यानंतर अर्जुन म्हणाला, असतं का असं कोण की ज्याची बुद्धी एवढी स्थिर असते. तर मग तिथे कृष्णाने स्थितप्रज्ञ मुनींची लक्षणं सांगितली आहेत. आणि मग त्याच्यानंतर पारिवारिक परंपराचा आपण तिसऱ्या अध्यायात उद्या बघू. हा, मग त्याची पुढची स्लाइड घ्या. हा तर हो हो, थोडीशी ब्लॅक आहे हो वरची स्लाइडचे. हा तर आपल्या ना आता आपल्याला गीता सुरू करताना काही बेसिक गोष्टी शिकायच्या आहेत. की आपण काय म्हणतो की मेन असतं ना, देव कुठे आहे दाखवा आम्हाला. आम्हाला दिसत नाही तर आम्ही मानणार नाही, हे ठीक आहे. पण मग असं आपण म्हणू पण शकतो ना, बुद्धी कुठे आहे दाखवा आम्हाला. आम्हाला आपल्याला बुद्धी नाहीये का? तर ह्या आपल्या इंद्रिय आहेत ना, ही जी ह्याची मर्यादित क्षमता आहे. म्हणजे आता हे इथे व्हिडिओ आहे तो आला नाही. तर आता समजा तुम्ही तुमच्या गच्चीतून किंवा गॅलरीतून खिडकीतून बाहेर एक लांब झाड दिसतंय तुम्हाला. तर मे बी ते झाड थोडंसंच दिसतं आपल्याला, क्लिअर दिसत नाही. पण जर का समजा उठून तुम्ही त्या झाडाच्या जवळ गेलात, आणि जवळ गेल्यावर तुम्हाला कळेल की त्या झाडावर एक पक्षी बसलाय, पोपट. आणि तो पोपट एखादं फळ खातोय. हे लांबचं झाड असलं तर घराच्या गॅलरीतून खिडकीतून आपल्याला दिसत नाही. पण ह्याचा अर्थ तिथं पक्षी आहे आणि तो फळ खात नाहीये असं नाहीये. आपल्याला दिसत नाहीये, ह्या आपल्या इंद्रियांच्या क्षमता आहेत. आपल्या डोळ्यांनी आपण पाठीमागे काय चाललंय किंवा शेजारच्या खोलीत काय चाललंय हे बघू नाही शकत. किंवा आपला स्वतःचा चेहरा आरशाशिवाय आपण बघू नाही शकत. कानानी एका ठराविक मर्यादेचं आपण ऐकू शकतो. तसं आपल्या इंद्रियांच्या क्षमता आहेत ना, ह्या मर्यादित आहेत. त्यामुळे आपल्याला भगवंतांचं अस्तित्व जाणवत नाही. पण ह्याचा अर्थ असा नाही की ते नाहीयेत. अपूर्ण इंद्रिय आहेत आपली. हा, मग त्याची पुढची स्लाइड घ्या. मग जेव्हा आपल्याला भगवंतांकडे जायचंय ना, तर ह्याचे 3 टप्पे आहेत. हे टप्पे लक्षात ठेवा. हा, ब्रह्म, परमात्मा आणि भगवान.
हे भगवंतांकडे जायचे. म्हणजे आता म्हटलं ना, ही अपूर्ण इंद्रिय आहेत, आपल्याला जाणवत नाही. पण त्यांच्याकडचा आपला प्रवास जर का आपल्याला सुरू करायचा आहे ना, तर ह्या 3 स्टेजेसने होतो. ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. मग ब्रह्म म्हणजे काय? तर हे जे आपल्या आजूबाजूला तुम्हाला सृष्टी दिसते ना सगळी, हा निसर्ग, हे सुंदर सुंदर डोंगर, आता तर पावसाळा मोठा होता त्यामुळे छान हिरवगारच आहे सगळीकडे. तर हा वारा, सूर्याचा चंद्राचा प्रकाश, नद्या, समुद्र, वेगवेगळी वृक्षवल्ली. तर हे जे मानव निर्मित नसणार आणि जे ऑटोमॅटिक आपल्याला सगळं मिळालंय, हा जो श्वास आपण घेतो वगैरे, हे जे निसर्गात हा सगळं मिळालेलं आहे ना, हे सगळं ब्रह्ममध्ये येतं. हा हा ब्रह्म जो आहे हा भगवंतांच्या धामाचा प्रकाश आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं आपण सामावलेले आहोत. तर हा ब्रह्म हा पहिला टप्पा का दिलाय, की जेव्हा आपण मीच्या आणि माझ्याच्या पुढे जाऊन की विचार करायला हवा, आपण जोडून घ्यायला हवं सृष्टीशी, की हे कोणी निर्माण केलं असेल. आपण तर निर्माण केलेलं नाही आणि आपण असलो काय नसलो काय, हा निसर्ग हा असणारच आहे. मग हा कुणी निर्माण केला आणि किती अगदी व्यवस्थित सगळं ते चाललेलं असतं बघा त्यांचं निसर्गतः. मग सूर्य वेळेत उगवतो, मावळतो. हं तर हे ऋतुचक्र येतात. तर हे जे आहे ना सगळं, हे कुणी निर्माण केलं? हा पहिला प्रश्न असतो. मग हा निसर्ग कुणी निर्माण केला बाबा? किती छान आहे. हा मग त्याच्या पुढं जर का तुम्ही गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आलात, शास्त्र उघडलीत, अभ्यास केलात, तर पुढचा टप्पा असतो परमात्मा. हं? तर हे जे परमात्मा आहेत ना, हे चतुर्भुज नारायण रूपात प्रत्येकाच्या हृदयामध्ये असतात. हा परमात्माचा स्तर म्हणायचा. प्रत्येकाच्या म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ते बघा, वय वगैरे बघत नाहीत. प्रत्येकाला प्रणाम करत असतात. ते त्यांचं शरीर कुणाचं बघत नाहीत. ते चराचरामध्ये परमात्म्याला बघत असतात. तर हा परमात्मा स्तर. हा आणि हा लगेच येत नसतो. आपण जेव्हा शास्त्रांचा अभ्यास करू ना गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, त्याचे अर्थ समजून घेऊन, तर आणि परमात्मा स्तराच्या पण पुढे असतात, की हा परमात्मा आपल्या हृदयात आहे, सगळ्यांच्या हृदयात आहे. पण तो नक्की राहतो कुठे? त्यांचं धाम कुठे आहे? तो गोलोक वृंदावन, भगवान. हा भगवान हा तिसरा टप्पा असतो. मग तर हे ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे आहेत. ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. हे भगवान कृष्णच त्यांच्या गोलोक धामामध्ये असतात. हा म्हणजे आता पुढे एक स्लाइड आहे, तुम्हाला 1 मिनिट कळेल व्यवस्थित. माताची पुढची स्लाइड घ्या. हा इथे त्यांनी छान उदाहरण दिलंय. म्हणजे कसं आहे आता, सूर्य रोजच उगवतो, मावळतो, हो की नाही? मग ब्रह्म म्हणजे कसं, की आपल्या आपल्या समजा असं तुम्ही अजिबातच वर वगैरे काय बघतच नाही आहात, केव्हा उगवतोय उगवू दे, कुठून तरी प्रकाश मिळतोय जाऊ दे, असे नॉर्मल सगळे असतात. पण समजा कधीतरी उठलात अंथरुणातनं आणि बाहेर गेलो आणि बघितलं आपण, की तिकडे तिकडून प्रकाश येतोय बाबा, पूर्वेकडून असा प्रकाश येतोय आणि तिकडे एक आहे गोल गोल आणि त्याच्याकडनं प्रकाश येतोय, कोण असेल हा वगैरे, ह्याचं नाव काय असेल? तर हा झाला ब्रह्म. हा मग त्याच्यानंतर तुम्ही बाबा, तुम्हाला क्युरिओसिटी जागी झाली आणि नाही मला जरा ह्याच्याविषयी माहिती हवी आहे, म्हणून तुम्ही जाणकारांकडे गेलात, थोडी पुस्तकं वगैरे वाचलीत, की तुम्हाला कळतं की त्याचं नाव सूर्य आहे आणि मग तो कसा रोज त्याच्यात थोड्या त्या सगळं गणित कळतं की किती वाजता उगवतो, मावळतो आणि त्या म्हणजे उत्तरायण, दक्षिणायन वगैरे असं सगळं कळलं तुम्हाला. हा हा तर हा झाला परमात्मा आणि तो कसा आपल्याला वनस्पतींना तयार करायला मदत करतो वगैरे, हे सगळं आपल्याला सगळं सूर्याशिवाय अन्न आपल्याला मिळणार नाही. हे झालं थोडी भूगोल टाईप माहिती. मग त्याच्याही पुढे गेलात आणि डीप अभ्यास केलात, खगोलीय अभ्यास म्हणतात तसा, की मग पृथ्वीपासून सूर्याचं अंतर किती आहे आणि एक सूर्य देवता आहेत तिथे. तो बघा, तो त्यांचा रथ आहे आणि अरुण हे त्यांचे म्हणजे रथ चालवतात आणि ते वरती सूर्य देवता बसलेत. तर तो झाला भगवान आणि मग तुम्ही त्यांना नतमस्तक व्हायला लागलात, की हे रोज वेळेत येतात आणि सगळं करतात. तर हा झाला भगवान टप्पा, की तुम्ही डायरेक्ट सूर्य देवाशी कनेक्ट झाला. आलं ना लक्षात? तर हे जसं तुम्ही भक्तीमध्ये जोडलं जाता ना,
तसं हळूहळू होतं आणि जसं तुम्ही मार्गदर्शनाखाली योग्य गुरूंचा अभ्यास करतात. तर हे ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे आहेत. ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. हा हा मग त्याची पुढची स्लाइड घ्या. आता भगवान म्हणतो आपण, मग भगवान या शब्दाचा अर्थ काय आहे सांगा. तर पराशर ऋषींनी एक व्याख्या केलेली आहे. भगवान, भग अधिक वान असं या शब्दाची फोड होते. मग भग म्हणजे ऐश्वर्य आणि वान म्हणजे ऐश्वर्य युक्त. हा तर ही ती 6 ऐश्वर्य आहेत ज्यांनी पूर्ण युक्त आहेत आपले भगवंत. मग कसं असतं ना, इथं पूर्ण असा शब्द आहे, म्हणजे असं नको की कणभर पण कमी नाही, पूर्ण ही 6 ऐश्वर्य, षड ऐश्वर्यानी युक्त असे जे आहे ते भगवान. मग सौंदर्य, आता सौंदर्यामध्ये त्यांचं कृष्णांचं नावच मनमोहन आहे. तुम्ही थोडा विचार, म्हणजे इथं त्यांनी ना सौंदर्य म्हणजे कसं, एखाद्या जिल्ह्यात सुंदर असेल किंवा मिस इंडिया वगैरे त्या भारतात असतील किंवा मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स, इथे तसं नाहीये. पूर्ण सौंदर्य म्हणजे सगळ्या ब्रह्मांडांमध्ये मिळून जे सौंदर्य युक्त आहेत असे. तर भगवंत मनमोहन आहे त्यांचं नावच. आता त्यांची यशोदा मैया तयार करून त्यांना सोडायची बाहेर, तर सगळीजण अशी अगदी म्हणजे जादू झाल्यासारखी बाळकृष्णाकडे त्या बघत राहायचे, असे आहेत ते मनमोहक. किंवा खरदूषण जेव्हा युद्ध करायला म्हणजे राम त्यांच्याबरोबर युद्ध करत असतात तेव्हा ते तुम्हाला माहित आहे ना, पहिल्यांदा खरदूषण म्हणत असतात, आपण थांब थांब ह्यांना मारूया नको, त्यापेक्षा ह्या 2 भावांना असं पिंजऱ्यात ठेवू आपण आणि आपल्या राजमहालात ठेवू, किती देखणे आणि छान आहेत ते, त्यांच्याकडे बघत राहावंसं वाटतंय. तर असं अप्रतिम सौंदर्य. मग त्याच्यानंतर श्रीमंती. हे आता जसं आपण ना गोलोक वृंदावन चार्ट एक आहे, म्हणजे ह्या ब्रह्मांडाची रचना, तेव्हा तुम्हाला कळेल की सगळंच त्यांच्यामधून आलेलं आहे. आपण एखाद्या देशात श्रीमंत वगैरे होऊ किंवा जगात श्रीमंत होऊ, तर त्यांच्यामधूनच सगळं आलंय, त्यामुळे त्यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत कोण असणार. त्याच्यानंतर प्रसिद्ध. आता विष्णू हे तुम्ही बघता सगळीकडेच, म्हणजे खालच्या असुरांमध्ये पण प्रसिद्ध आहेत, पृथ्वीवर पण आणि देवी देवतांच्या लोकात पण. त्रिभुवनांमध्ये प्रसिद्ध आहेत ते. सामर्थ्य, तर आता ते खरदूषणच्या युद्धाचं घ्या, त्यांची सेना टोटल आणि ते खरदूषण एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला राम आणि लक्ष्मण होते, तरी अगदी खूप काय कष्ट पण पडलं नाही, सहज त्यांना हरवलं होतं. तर असं म्हणजे अफाट सामर्थ्य आहे त्यांच्याकडे. किंवा कृष्णाने लहानपणापासून बाललीलांमध्ये बघा, तुम्ही वाचा की किती किती असुरांना मारलं होतं आणि किती अकराळ विक्राळ त्यांची मापं दिलेली आहेत, केवढे केवढे मोठे होते तर. मग ज्ञान, जेव्हा ज्ञानाचा आपण मागे मागे जातो ना, म्हणजे हे कुठून आलं कुठून आलं, तेव्हा आपण वेदांमध्ये जाऊन पोचतो. हा आणि 15व्या अध्यायात कृष्णाने स्वतः सांगितलेलं आहे की वेदांचे ज्ञाते, निर्माते, संकलक सगळं कृष्ण आहे. आणि संन्यास, हे एवढंच वरचे जे आता 5 जे आपण बघितले ना, ह्या 5 पैकी काही अंशात काही प्रमाणात सुद्धा 1-2 गोष्टी ज्यांच्याकडे असतात ना, त्यांच्यामध्ये अहंकार असतो किंवा आणि ते सोडू तर अजिबातच शकत नाहीत. पण भगवंतांकडे हा गुण आहे बघा, वैराग्य, परम वैराग्य आहे त्यांच्याकडे. म्हणजे हे सगळं असून कशामध्येच ते अडकलेले नाहीयेत. रामांचा आता त्यांना माहित होतं की उद्या सकाळी आपला राज्याभिषेक आहे, पण जेव्हा कळलं की नाही, वडिलांच्या वचनासाठी आपल्याला 14 वर्षाचा वनवास, तर ठीक आहे, जेवढ्या उत्साहाने राज्याभिषेक साठी झाले असते तयार, तेवढ्याच उत्साहाने वनात निघून गेले. आता कृष्ण यशोदा आणि नंदबाबांबरोबर राहिले, 10 वर्ष राहिले, पण कसं होतं, असुरांचा संहार करण्यासाठी गोकुळ सोडावं लागणार होतं, तेव्हा सोडलं. मथुरा सोडावी लागणार होती, द्वारकेत जावं लागणार होतं, तेव्हा तिथेही गेले. म्हणजे कशाचाच त्यांना हे नाहीये, परम वैराग्य म्हणजे कशाचाच सोस असं नाहीये. हा तर ही लक्षात ठेवा भगवान शब्दाचा अर्थ. आणि तुम्ही बघा तुमच्या
काय म्हणू, तुमच्या डोक्यात कोणतरी असलं की भगवान म्हणून, तर साधारण ह्या व्याख्येमध्ये बसतं का बघा. ही भगवान ह्या शब्दाची व्याख्या आहे की ह्या 6 ऐश्वर्यानी पूर्ण युक्त, म्हणजे त्याच्या पुढे आणि कोण नाही, पूर्ण युक्त. तर ह्यांना म्हणायचं भगवान. आणि ह्यामध्ये कृष्ण, राम बसतात. तुम्हाला कोण आवडतात ते तुम्ही धरा, विष्णू, राम, कृष्ण, नारायण, ते बसतात. त्यामुळे ते भगवान आहेत. ओके, माताजी पुढची स्लाइड घ्या. आणि ह्या पूर्ण आहेत आणि आपल्या अपूर्ण इंद्रियांनी आपण त्यांना जाणू नाही शकत जोपर्यंत ज्ञान मिळवत नाही. ज्ञानाची दृष्टी यावी लागते. कारण मनुष्याची ज्या कमतरता आहेत त्यामध्येच एक आहे की अपूर्ण इंद्रिय. तो म्हणजे मनुष्याच्या ज्या कमी आहेत ना त्याच्यामध्येच आहे. तो दुसऱ्याला फसवायची वृत्ती, खोटं बोलतो, अपूर्ण इंद्रिय, ही त्यापैकी एक आहे. माताजी पुढची स्लाइड घ्या. तर आपण आता आजचा जो अध्याय आहे ना त्याच्यामध्ये अर्जुन, आता बघा इथे ना अर्जुन काय करतो की भगवंतांना शरण जातो. 2.7 पासून सुरू होतं. माताजी पुढचे अध्याय स्लाइड घ्या. तर आहे ना, कठीण वेळ आल्यावर आपण काय करतो बघा, आणि अर्जुनाने काय केलं बघा, तो कृष्णांना शरण गेला. त्याला कळत तर होतं ना की मी असमंजस मध्ये पडलोय, मग मला युद्ध पण नाही करावं असं वाटत आहे, पण करणं तर भाग आहे वगैरे. मग तो भगवंतांकडे मार्गदर्शन घ्यायला गेला, त्यांना शरण गेला. आणि शरणागतीची पद्धत आता कशी असते ती पण बघूया. माताजी पुढची स्लाइड घ्या. आल्यात का योजना माताजी? हो, हरे कृष्ण माताजी. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेताः यच्छ्रेयस्यानिष्टं ब्रूहि तन्मे मला असा जर वेळ होणार तर मला एक मिनिट हा माताजी, हे काय सगळ्यांनी म्यूट व्हा. थांबा, कोणाचं अनम्यूट आहे? असं नाही तुम्ही करू शकत, दुसऱ्यांना त्रास होतो. माताजी परत वाचा. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनःशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपया करून मला उपदेश करा. हरे कृष्ण. आता ना, हा सगळ्यांनी लक्षात ठेवा, हा 2.7 हा श्लोक. तर ह्याच्या वाचा तुम्ही थोडस, आणि गीता वाचायचा प्रयत्न करा, घ्या त्यासाठी गीता. तर इथे पहिलं तो आधी त्याने ऍक्सेप्ट केलंय की मी जरा गोंधळून गेलो. तर तुम्ही पण आहे ना, काहीतरी प्रॉब्लेम असला तर आधी ऍक्सेप्ट करा हवं काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर आपण त्यातनं बाहेर पडू शकू. दुसरं त्याने काय केलं, काहीतरी प्रॉब्लेम आहे तर मला त्यातनं बाहेर पडायसाठी यायचंय, बाहेर पडायचंय, मग मी त्यासाठी काय करू शकतो? तर तो काय म्हटला की मला माझ्या कर्तव्याबद्दल मी गोंधळून गेलोय आणि माझी मनःशांती नष्ट झाली आहे, आणि एक शांत मन हे योग्य निर्णय, शांत डोकंच योग्य निर्णय घेऊ शकतं. मग आता तो म्हणतोय की ना, मी अशा स्थितीत काय करावं? तो वाचते, थांबा. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे. आलं लक्षात? तो काय म्हणाला, यच्छ्रेय सानिश्चितम, म्हणजे माझ्यासाठी निश्चित श्रेयस्कर काय आहे
मला ही आहे शरणागतीची पद्धत. हा, की तुम्ही गुरूंकडे जाल तेव्हा गुरूंना सांगा की हे असं असं आहे आणि ह्यातनं योग्य मार्ग मला दाखवा. त्याने असं नाही विचारलं की मला कृष्णा मी तुला शरण आलोय, मला युद्ध करायचं नाहीये, युद्ध न करण्याचा एक उपाय मला सांग. ह्याला शरणागती म्हणत नाहीत. शरणागती कुठली असते, तर मी गोंधळलोय, मी निर्णय नाही घेऊ शकत आणि माझ्यासाठी निश्चित श्रेयस्कर काय आहे सांग. मग एक असतं श्रेया, एक असतं प्रिया. मग प्रिया म्हणजे काय, तर जे तुम्हाला आवडतंय पण कदाचित ते तुमच्यासाठी बरं पण नसेल ना. आणि श्रेयस्कर म्हणजे की आता आवडेल न आवडेल पण अंतिम उत्तम तेच आहे. म्हणजे आता लहान मूल असतं पण ते 5-6 वर्षाचं झालं की आपण त्याला शाळेत नेऊन सोडतो. ते त्याला प्रिय तर नसतं. प्रिय काय असतं, आपल्या आई वडिलांबरोबर राहणं. ते उठा शाळेत जा, आईपासनं लांब राहा, हे त्याला नको वाटत असतं. रडतो सुरुवातीला, आपण पण सगळी अशाच ह्याच्यातून गेलो. पण आई वडिलांना माहित असतं ना की त्याने लिहा वाचायला शिकायला हवं, त्याला समाजात वावरता येण्यासाठी त्याने सुशिक्षित होणं गरजेचं आहे, हे शाळेत जाणं त्याला महत्वाचं आहे. हा, मग हे त्याच्यासाठी श्रेयस्कर आहे. जरी प्रिय नसलं तरी श्रेयस्कर आहे. तसं अर्जुन इथे काय सांगतोय की माझ्यासाठी जे श्रेयस्कर आहे ते तुम्ही मला सांगा. युद्धात नाही, युद्ध न करण्याचा उपाय त्याने विचारला नाही. हा, तर हा शिष्याचा गुण असतो, हे लक्षात घ्या तुम्ही, की असं ह्याला म्हणायची शरणागती. ओके. मग त्याच्यानंतर त्याने काय सांगितलं, मी तुमचा शिष्य आहे, तुम्हाला शरण आलोय आणि मला उपदेश करा. इथे आता बघा, हा त्याने स्पष्ट, कृष्णांचा तो सखा होता, त्यांच्या मामाचा मुलगा होता, आत्ते मामे भावंड होती, पण ते नातं त्याने बदललं. तो म्हणाला की मी तुम्हाला शरण आलोय, हा, आणि मला उपदेश करा. आणि हे झाले अर्जुनाचे गुण, हे लक्षात ठेवा. आता एक गुरु म्हणजे शिष्याचे. आता गुरु कसा असतो बघा. पहिला अध्याय झाला, दुसऱ्या अध्यायाचे इथपर्यंत आलो आपण. कृष्णाने एक शब्द पण बोललेले नाहीत. हा, असं नसतं की आपल्याला वाटतंय म्हणून आपण सांगतच सुटावं. थांबा, कोणतरी विचारतंय का बघा, तुम्हाला मार्गदर्शन करा वगैरे. हा, एका गुरुचे पण हे एक हे असतात की तुमच्याकडे मार्गदर्शन मागितल्याशिवाय विनाकारण देऊ नका. ओके. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. श्रीभगवानुवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, पंडिताप्रमाणे बोलताना तू जे शोक करण्यायोग्य नाही त्याविषयी शोक करीत आहेस. ज्ञानीजन जीवितांविषयी तसेच मृतांविषयी ही शोक करीत नाहीत. हरे कृष्ण. हा, आता जरा कृष्ण इथं आधी त्याला, तो येतो एका ठिकाणावर असं पाहतायत, ते काय सांगतायत, तू अगदी एखाद्या पंडितासारखी बडबड करतोयस म्हणून. आणि करताना काय करतोयस, तर जे शोक करणं म्हणजे दुःखाची जी कृष्ण अर्जुनाने कारण सांगितली आहेत ना, त्याला मुळात कृष्ण दुःख मानतच नाहीये. तो म्हणतोय की तू फक्त एका हुशार पंडिताप्रमाणे बडबड करतोयस आणि जे शोक करण्यायोग्य नाहीये त्याविषयी शोक करतोयस. जे ज्ञानात स्थित आहेत ना, ते ह्या गोष्टींविषयी शोक करत नाहीत. आता असं कृष्ण का म्हणतायत ते आपण आता पुढे पुढे अध्याय शिकू तसं कळणार. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हे इथपासनं ना आत्म्याचं ज्ञान सुरू होतं. तर का असं ते म्हणाले की जिवंत आणि मृत कुणाविषयी ज्ञानी जण शोक करत नाहीत. तर कसं असतं ना, आता आपल्याला आपण काय वाटतो आता, तर मी म्हणेल ना तुम्हाला, तुम्ही कोण वाटता, तुम्ही कोण आहात, तर आपण आपल्या नजरेसमोर काय येणार, जसं आरशात आपण दिसतो तसेच पटकन येऊ ना. हा, तर कृष्ण काय सांगतायत की आपण शरीर नाही, आत्मा आहे. हा गीतेचा पहिला पाठ आहे. का म्हणतायत तसं, तर रस्त्यावरून तुम्हाला गाड्या जाताना दिसल्या, हा, 4 व्हीलर धरू आपण, कारण त्याचा ड्रायव्हर दिसत नाही आपल्याला लांबून. तर गाड्या जात आहेत, पण ह्याचा अर्थ असा आहे का की गाड्या आपल्या मनानेच कुठेतरी निघाल्यात, कुठेतरी वळल्यात, मग ऑफिसमध्ये पार्क झाल्या, 5 वाजता ऑफिसमधनं सुटल्या, घरी आल्या, असं ती गाडी आपोआप करते का? तर तिच्या आत तिचा ड्रायव्हर आहे ना. तसं आपण पण हे शरीर नाहीये.
वरनं जे दिसतंय ना ते. मग त्याची पुढची स्लाइड घ्या, त्यांनी दाखवलंय बघा. आपण शरीर नाही, आत्मा आहे. आपल्याला काय माताजी, ह्या स्लाइडवर ना वरती ब्लॅक पट्टी येते प्रत्येक. हा, आपल्याला काय वाटतं ते आपण नाहीये. आपल्याला काय वाटतं आपण हे शरीर आहे, जे पंचमहाभूतानी हा गेली गेली. शरीर जे आहे ना, परत आली खरं, 5 महाभूतानी बनलेलं आहे. पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश ह्याने बनलेलं हे शरीर आहे. आणि त्याच्या आत एक आत्मा आहे. तो बघा, तो त्यांनी दाखवलाय. तो कसा आहे? तो मात्र सच्चित आनंद आहे. शाश्वत, ज्ञानमय, आनंदमय. तर हा जो म्हणजे आता बघा, तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं ना, तर आपण असं म्हणाल, म्हणजे आता नाही, मला आत्मा दिसत नाही, तर मी कसं म्हणू आत्मा आहे वगैरे. तर तो हृदयात असतो आपल्या. आणि समजा आता आपण एखादं म्हणतो ना, कोणतरी वारलं, तर आपण काय म्हणतो, हे गेला, तो गेला, असं म्हणतो ना. मग त्याच्या वस्तू, त्याचं जे काय आहे, हे सगळं तर इथे असतं. शरीरही असतं, जे पंचमहाभूतानी बनलंय. मग आपण असं काय म्हणतो, हा गेला, तो गेला. तुम्ही विचार करा, सगळं जिथल्या तिथे असतं. मग गेलं तर कोण गेलो? तर तो आत्मा निघून जातो, आणि आत्मा निघून गेल्यावर या शरीराचा काहीच उपयोग नसतो. तर आलं ना लक्षात? त्यामुळे हा जो कृष्ण काय सांगतायत, आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे. तुम्ही पण लक्षात ठेवा. आणि हा भगवद्गीतेचा पहिला पाठ आहे, की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. ओके, मग त्याची पुढची स्लाइड. हा, फरक आहे ना आपल्यामध्ये सजीव आणि निर्जीव. आपण क्लासिफिकेशन शिकलेलो आहोत. तर बघा, हे सजीवांचे काय होतं लक्षणं, की त्यांची वाढ होते, ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकतात, प्रजनन करतात. हा, तर इकडे ही सगळी या बाजूला आहेत बघा, झाडं, मासा, माणूस ह्यांच्यामध्ये. आता सायकल, टेबल ह्यांना आपण निर्जीव का म्हणतो? का नाहीये त्यांच्यामध्ये? काय नाहीये? तर तो आत्मा त्यांच्यामध्ये नाहीये. हे आपली वाढ, आपण ह्या जागेवरनं त्या जागेवर जाणं, हे सगळं जोपर्यंत शरीरात आत्मा आहे तोपर्यंतच आहे, नाहीतर काही उपयोग नाही. आपण सजीव आहोत, म्हणजे आपल्यामध्ये एक जीवन आहे, तो आत्मा आहे. ओके, हा बा त्याची पुढची स्लाइड घ्या. मग आत्मा कुठे असतो? तर आता म्हटलं तसं आपल्या पुढे आपल्या हृदयात असतो. हा, आणि हृदयात असतो, तर त्याचा आकार पण सांगितलेला आहे. किती आहे बाबा आत्म्याची साईज? तर एक केसाचं टोक असतं ना, हा, आपल्या डोक्यावरचा केस, त्याचं एक टोक असतं ना, ते त्याचा 10,000वा भाग, म्हणजे एका केसाच्या टोकाचा 10,000वा भाग एवढा आत्माचा आकार आहे. ओके, मग आपण कसे आहोत माहित आहे? ही जी समोर दाखवले आहेत ना, तसे आहोत आपण. तर बघा, त्यांच्याकडे एका पिंजऱ्यात पोपट आहे. तर ते त्या पोपटाकडे बघत पण नाहीयेत. त्यांचं लक्ष कुठं आहे? ते त्या पिंजऱ्याला बहुतेक सोन्याचं केलंय आणि पुसतायत वगैरे, आणि पाहत पण नाहीयेत. पक्ष्याला बिचाऱ्याला काही खायला न मिळाल्यामुळे त्याने मान टाकलीये. तर ह्याला म्हणायचं आपण असे आहोत, की आपण फक्त हे जो पिंजरा म्हणजे हे शरीर आहे, आणि आपण फक्त शरीराकडे लक्ष देतो. आतल्या आत्म्याकडे आपण लक्षच देत नाही. त्याने बिचाऱ्याने मान टाकलीये. हा, तर हे जे शरीर आहे ना, त्याच्या आत तो तसा आपला आत्मा सापडलेला आहे. तर आपण हा विचार करायला पाहिजे, की आत्म्याच्या आनंदासाठी मी काय करू? आपण जे काय करतो ते सगळं शरीराच्या आनंदासाठी करतो. ते बघा, ते बघत पण नाहीयेत आत्म्याकडे. हा, मग त्याची पुढे. हा, वाचा. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यते. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून वार्धक्यात जात असतो, त्याप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. मला जरा एकच मिनिट काम आहे, हा जरा एकच मिनिट स्टॉप करते.
सॉरी हा, हरे कृष्ण. तर हं, पासून तर आता आपण बघितलं की ती मगाचच्या स्लाइडमध्ये शरीराकडे बघत आपण सगळं जे काय करतो शरीरासाठी करतो. हा, मग कृष्ण इथे काय सांगतायत बघा. हा जो शरीर नाही, आपण आत्मा आहे का म्हणतायत, तर हा जो आत्मा आहे ना, त्याचा प्रवास इथे सांगितलाय. आपण सगळेजण अनंत काळापासून प्रवासात आहे. मातीची आवाज येत नाही. श्लोकाला आत तो काय म्हणतायत, आत्मा अविरतपणे या देहात म्हणजे आईच्या गर्भात येतो, मग जन्म घेतो, मग छोटं बाळ होतं, मग त्याच्यानंतर वार्धक्य, तरुण होतो, वार्धक्यात जातो, आणि तिथे त्यांनी प्रत्येक ठिकाणी एक डॉट व्यवस्थित दाखवलाय, तो आपला आत्मा आहे. आणि जेव्हा कसं असतं ना, हे शरीर वार्धक्यात आलं की साथ देत नाही. एखादा ड्रेस जुना जुना जीर्ण होतो तेव्हा आपण त्याला टाकून देतो. तसं आत्म्याला पण मग हे शरीर टाकून दुसरीकडे जावं लागतं, आपल्या कर्मांप्रमाणे जे आपल्यासाठी पुढचं बनलंय ना तिकडे. तर अनंत काळापासून आत्मा ह्या प्रवासात असतो, म्हणजे हे शरीर त्याचं कायमचं शरीर नाहीये. इथे तो जन्म घेणार, आपल्या जेवढं म्हणजे जन्म घेतो तेव्हाच प्रत्येकाचे दिवस ठरलेले असतात ह्या शरीरातले, तेवढे दिवस तो ह्या शरीरात राहणार. आपल्याच कर्माप्रमाणे पुढचं जे शरीर बनलंय तिकडे तो पुढे निघून जाणार हे शरीर सोडून. म्हणून कृष्ण सांगतायत की तू शरीर नाही, आत्मा बघ. हम्म. आणि हा जो 2.13वा श्लोक आहे ना, ह्यामध्ये ह्यांनी जीव म्हणजे कसा आत्म्याचा प्रवास असतो ते सांगितलेलं आहे, आणि निरंतर तो त्या प्रवासात असतो अविरतपणे. हम्म. आणि ना, हा श्लोक लक्षात ठेवा, अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. हा कायम, आणि मुलांना वगैरे पण सांगा. काय असतं ना, आपण म्हणजे गोंधळून जातो की तुम्ही हा प्रत्येक म्हणजे तुम्ही भारतात राहा, परदेशात राहा, तुम्ही कुठलेही धर्म, जाती, पंथ कायही माना, पण प्रत्येक मनुष्याला जन्म आहे, तो पुढे मध्ये जीवन जगणार, आणि त्याला मृत्यू आहे. जीवन आणि मृत्यू हे इथले अटळ आहे, सत्य. त्यामुळे तुम्ही कुठेही राहा, कधी ना कधी तरी आपला हा प्रवास थांबणार आहे, हे शरीर आपल्याला सोडायचं आहे. त्यामुळे जे स्थितप्रज्ञ असतात ना, धीर असतात, ते अशा बदलांनी गोंधळून जात नाहीत. हा, की मृत्यू, जीवन ह्याविषयी ते स्थिर असतात, कारण ज्याने इथे जन्म घेतलाय तो कधी ना कधीतरी मृत्यू पावणारच आहे. प्रत्येक जण त्याच मार्गाने जाणार, त्यामुळे धीर मनुष्य अशा स्थित्यंतराने गोंधळून जात नाहीत. ओके, हा माताजी पुढची स्लाइड घ्या. हा, तर हे मनुष्याच्या जीवनाचं चक्र आहे बघा, की तो आईच्या गर्भात राहणार, मग जन्म घेणार इथे, मग तो हळूहळू छोट बाळ, मग तो कुमार अवस्था, तरुण अवस्था, असं करत करत वृद्धावस्थेकडे जातो, आणि मग शरीर जीर्ण झालं की आत्मा पुढच्या शरीरात निघून जातो. हा, ओके, हा माताजी पुढचीच. हा, हे बघा, हे चक्र आहेत. आता आपण खूप म्हणतो आपण की मी लहान असताना गोबऱ्या गोबऱ्या गालांची खूप छान होती, म्हणून आपण आता तसं बनू शकतो का, तर नाही. तो पेज घेतली, मग मोपेड घेतली, मग फोर व्हीलर घेतली, बाकी सगळ्यावर बसू शकू, पण आता आपण तीन चाकी सायकलवर परत बसतो म्हटलं ते शक्य नाही. ती बालपणाची फेज मागे पडून गेली. हा, असा अविरत हा प्रवास आहे आपला. ओके, माझी पुढची स्लाइड घ्या. पण ह्या सगळ्यामध्ये स्थिर एकच आहे, आत्मा. शरीर बदलत राहतं. व्हिडिओ अडकतोय काय? कुठला व्हिडिओ माताजी? स्लाइड्स अडकतायत की माझा आवाज? नाही, तुमचं माताजी, तुमच्याकडे बहुतेक नेटवर्क इश्यू आहे, ते हँग हो, होतोय. आणि मला खाली ना स्क्रीन नीट दिसत नव्हता, म्हणून मी वर आली. एक काम करते, तिकडे जरा पुढे परत पुढच्या बाजूला जाते. हा, एक मिनिट.
ओके. हा, आले आता. मी सरळ बाहेरच आले मोकळ्या आकाशाखाली. इथे येईल ते मला दिसलं मगाशी, माझी रेंज येत नव्हती व्यवस्थित. हा, तर आहे ना, एक मिनिट. हा, माताजी वाचा हे जरा. माताजी स्क्रीन क्लिअर नाहीये. हरे कृष्णा, मी वाचते माताजी. हा. जीवाच्या जीवाच्या 84 लक्ष प्रजाती, पद्मपुराण, 4 लाख प्रकारचे मानव, 30 लाख प्रकारचे प्राणी, 10 लाख प्रकारचे पक्षी, 11 लाख प्रकारचे कीटक, सरपटणारे जीव, 20 लाख प्रकारचे वृक्ष, वेली, 9 लाख प्रकारचे जलचर. हा, तर आहे ना, पद्मपुराणातनं घेतलेलं आहे बघा. हे तुम्ही लक्षात ठेवा. 84 लाख योनी म्हणतो आपण, म्हणतो की नाही 84 लाख योनी. तर त्याचं हे वर्गीकरण आहे की कुठल्या योनींमध्ये कोण किती आहेत बघा. हा, तर 4 लाख प्रकारचे तर फक्त मनुष्य आहेत. तर आपला आत्मा जो आहे ना, तर इकडची पहिली स्लाइड बघा. पहिल्यांदा एक पेशीय, मग पाण्यातले, मग सरपटणारे, मग जमिनीवर राहणारे वाघ, सिंह वगैरे टाईप. असा ना तो अनंत, म्हणजे हा नियम कसा आहे, जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या योनी फिरत, जेव्हा 84 लाखाचा हा प्रवास पूर्ण होतो, तेव्हा अंतिम योनी मनुष्य म्हणून मिळत असते. हा, मग त्यामुळे ना पहिल्यांदा हे विचार कधी आपल्या जवळ यायला देऊ नका की अरे माझ्याकडे कायच नाहीये. हा, असं नसतं. आपल्याला मनुष्य जन्म मिळाला हे सुद्धा आपली खूप मोठं भाग्य आहे. कारण एवढ्या प्रवासातनं आत्मा फिरून शेवटी त्याला मनुष्य जन्म मिळत असतो. हा, त्यामुळे मनुष्य होणं, ती एक उच्च चेतना मिळणं, हे की तुम्ही आता जरासं शिकू शकलात ना की आत्मा काय आहे, तो शरीर नाही, आत्मा वेगळा आहे. हे तुम्ही तुमच्या घरातल्या मांजराला, मी आता बाळा शेजारी मांजर असेल तर मी त्याला किती पण विचार सांगितले की बाळ माझा बोका आहे, त्याला मी सांगितलं बाळ टोलू असं नाहीये असं, तर त्याला काही कळणार नाही. तुम्ही बघा, आपण मनुष्य आहोत म्हणून हे समजून घेऊ शकतो. त्यामुळे फार स्वतःला असं दुःखात समजू नका. आधी एकतर मनुष्य आहोत हेच खूप आपलं मोठं भाग्य आहे. हा, ओके. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. वाच. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः आगमापायिनो नित्यास्तांस्तितिक्षस्व भारत. हे कौन्तेया, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत, ती हिवाळा आणि उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत. हे भरतवंशजा, ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. हरे कृष्ण. ओके. हा, हा 2.14 श्लोक आहे ना, तो सगळ्यांनी तुम्ही वाचा. त्याचं प्रभुपाद स्वामींनी लिहिलेलं थोडंसं तात्पर्य वगैरे. हा, हा श्लोक खूप महत्वाचा आहे. हा दुसरा जो अध्याय आहे हा खूप महत्वाचा अध्याय आहे. म्हणजे तशी पूर्ण गीताच खूप कॉम्पॅक्ट आहे, फक्त 700 श्लोकाची आहे. तर इथे बघा, हा त्यांनी काय सांगितलंय. आधी ते चित्र बघा, ते एकच झाड आहे बघा, वेगवेगळ्या ऋतूंमधलं आहे. हा, एकच झाड आहे, पण त्यांनी त्याचा वेगवेगळ्या ऋतूंमधला फोटो काढलाय. पहिल्यांदा बघा, त्याला पालवी आली आहे, मग चांगली हिरवीगार झाली आहे, मग त्याच्यानंतर पान सुकायला सुरू झाली आहेत. हा, थोडीशी पिवळसर सुकली आहेत. आणि मग त्याच्यानंतर पानगळतीमध्ये सगळी पानं गळून गेली आहेत, पण पुन्हा पालवी, ऋतू बदलल्यावर परत पालवी येणार. तर कृष्ण इथे काय सांगतायत, ही जी सुख आणि दुःख असतात ना, ज्यामध्ये बुडतो आपण, तर त्याच्यामध्ये इतकं बुडून जाऊ नका. ही जी सुख आणि दुःख आहेत, ही ऋतू, हिवाळा आणि उन्हाळा, ह्या ऋतूंच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत. हं? आणि आपण आहे ना, ती, ते बघा, हे भरतवंशजा, ती सुख दुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात. हे आता पुढे पुढे गीता शिकू तसे कळेल का म्हणतायत की इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात. कारण आपल्याला गरम होतं, आपण लगेच उन्हातनं सावलीत जातो वगैरे. तर हे इंद्रियांना होणाऱ्या त्रासांमध्येच आपण गुरफटलेले असतो. ते पुढे शिकू आपण. पण पुढचं हे वाक्य लक्षात ठेवायला पाहिजे. मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकलं पाहिजे. म्हणजे एक विश्वास ठेवा की
दुःख आली आहेत तर त्याच्यानंतर सुखही येणार. असं नाही की कायमच सुख राहतील, कायमच दुःख राहतील. हे येऊन जाऊन असतं. हिवाळा आणि उन्हाळा ह्या ऋतूंप्रमाणे. आणि माणसाने काय त्या शिकायला पाहिजे, सुख आली तरी हा ठीक आहे, ओके आहे. कृष्णा तुझी कृपा. दुःख आली तर ही पण फेज निघून जाणार. त्यातनं बाहेर पडायचं बघा. त्यामध्ये बुडून जाऊ नका. हा, ओके. माताजी पुढची स्लाइड घ्या. श्लोक लक्षात ठेवा हा, हे 2.13 आणि 14. मनुष्य जीवनाची खूप गहिरे सिद्धांत आहेत ते. न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार असेही नाही. तो अजन्मा, सनातन, नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. हरे कृष्ण. हा, तर हे आत्म्याचा आत्मा जो आहे ना तो सच्चित आनंद आहे. हा, त्याच्यासाठी जन्म आणि मृत्यू नाही. तर आता आपण बघितलं ना, का नाही तर तो मृत्यू नाही पावत. तो हे शरीर सोडतो, पुढच्या शरीरात जातो. तो अनंत प्रवासात आहे. ओके. त्याचा म्हणजे म्हणून ते म्हणतात त्याचा जन्म झाला असं नाही, तर तो ह्या शरीरामध्ये प्रवेश करतो. हं? आणि तो अजन्मा, सनातन, नित्य आहे. हं? शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. मग अर्जुन जे हे म्हणतोय ना, करुणा करुणा, तर कृष्ण सांगतोय की तू शरीराचं बघतोयस, तू त्यांच्या शरीराचं म्हणजे जरी शरीर इथे पडलं त्यांचं युद्धभूमीवर, तरी आत्म्याला तू मारू नाही शकत आहेस. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे आत्माही जीर्ण आणि निरुपयोगी शरीरांचा त्याग करून नवीन भौतिक शरीरे धारण करतो. हरे कृष्ण. कसं असतं ना, वृद्धापकाळात हे शरीर साथ देत नाही. त्यामुळे आत्म्याला त्यातले दिवस पूर्ण पण होत आलेले असतात. ते पूर्ण झाले की हे शरीर सोडून द्यावं लागतं. आता हा मुलगा चिखलात पडला, तर त्याला तो वरचं टी शर्ट बदलावं लागेल ना, ते कपडे आणि दुसरे घालावे लागणार तसं. हं? हा, माताजी घ्या पुढची slide. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत. अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही, तसेच वाऱ्याने त्याला सुकविताही येत नाही. हरे कृष्ण. हा, तर हे आत्म्याचे गुणधर्म आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो ना आपण तसे, की तो त्याच्यावर कुठलंही शस्त्रास्त्र चालत नाही. तो तुम्ही वाऱ्याने त्याला सुकवू शकत नाही. हा, तर हे आत्म्याचे गुणधर्म आहेत. माताजी घ्या पुढे. अवाच्यवादांश्च बहुन् वदिष्यन्ति तवाहिताः निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरन्नु किम्. तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. याहून अधिक दुःखकर असे तुला काय आहे. हरे कृष्ण. हा, आता अर्जुन काय म्हणतो, मला आनंद वाटत नाही. तर कृष्ण त्याला जरा जाणीव करून देतात कर्तव्याची. तो त्यांचं काय म्हणणं आहे, तू एक क्षत्रिय आहेस. हा, आणि तुझे आहे बघा, आता आपल्याला कळतंय की अर्जुनाला थोडंसं दयाळू आहे तो आणि त्याला असं दया येते आणि त्यामुळे त्याला वाटतंय की ह्या कोणाला आपण मारू नये. पण दुर्योधन काय विचार करणार, हा तो अर्जुन भर रणांगणात घाबरला आणि पळून गेला. तो असं म्हणणार आहे का, नाही बाबा ह्याने आमच्यावर दया केली आणि आम्हाला जिवंत सोडले. त्यामुळे कृष्ण सांगतायत की तुला काय आनंद नाहीये. तू विचार कर, तू जर काही युद्ध सोडून गेलास तर तुझे जे हे शत्रू आहेत ते तुला म्हणजे टोचून बोलणार आणि ते जे त्यांचे शब्द असतील ना ते मृत्यूपेक्षाही दुःखदायक होणार तुझ्यासाठी. हम्म.
हा माताजी पुढची स्लाइड घ्या. हतो वा हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. हे कौन्तेया, रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्ग प्राप्ती होईल किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील. म्हणून दृढनिश्चयी होऊन उठ आणि युद्ध कर. हरे कृष्ण. बघा हा इथे ऍक्च्युली कृष्णाने अर्जुनाला मी सुरुवातीला सांगितलं होतं ना, कुठेही असं सांगितलं नाही की मी तुझ्या वाटणीचं युद्ध वगैरे करतो. त्यांनी प्रत्येक वेळेस सांगितलंय, म्हणून अर्जुना दृढ निश्चयाने उठ आणि युद्ध कर. ते 18व्या अध्यायापर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे की उठ आणि युद्ध कर. म्हणजे आपल्याला आपली कर्तव्याच्या मार्गावर चालायला सांगतात हा कृष्ण. आणि आता इथे ना अर्जुनाचं काय दुःख आहे, की मी आनंद वाटत नाही. तर कृष्णाने त्याचं इथे उत्तर दिलंय, थोडंसं कर्मकांड आहे, की हे बघ कसला तुला दुःख म्हणजे आनंद वाटत नाही. एकतर तू जिंकलास तर हस्तिनापूर साम्राज्य मिळेल आणि पृथ्वीचा राजा बनशील. कारण तेव्हा हस्तिनापूरचा राजा म्हणजे पृथ्वीचा राजा होता. आणि समज तू युद्ध करताना मृत्युमुखी पडलास, तर कर्तव्य करताना आपण जेव्हा मृत्युमुखी पडतो तेव्हा आपल्याला थेट स्वर्ग मिळतो. मग स्वर्गातल्या सुखाचा आनंद घेशील. मग तुला दुःख काय आहे म्हणतायत? हं? ते आनंद नाहीचे हे उत्तर दिलेलं आहे कृष्णाने. आणि म्हणून उठ आणि युद्ध कर म्हणतायत. ओके. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. इथे दाखवलंय बघा ते. हा नाही हा वाच. क्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. या प्रयत्नात कोणतेही नुकसान किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे मोठ्या भयंकर पापापासून संरक्षण होऊ शकते. हरे कृष्ण. आता ना अर्जुन काय म्हणत होता, मी स्वकीयांचं पुन्हा गुरूंच्या हत्याचं पाप का घेऊ, मला पाप नाही घ्यायचं डोक्यावर. तर कृष्णाने काय सांगितलं बघा, की आपलं युद्ध करणं हे अर्जुनाचं कर्तव्य आहे. आणि अर्जुनाची कर्तव्यापेक्षा आता इथे पुढे मगाशी ते सुखदुःखांचं झालं, पण आता कृष्ण काय सांगतायत, युद्ध करायचं हे तुझ्या इच्छेने तू करत नाहीयेस. हे धर्मासाठीचं युद्ध आहे. सत्य आणि असत्य, न्याय अन्याय. आणि हे युद्ध व्हावं ही माझी इच्छा आहे. ते धर्माचं युद्ध होतं. तुझी इच्छा म्हणून हे युद्ध होत नाहीये. आणि जेव्हा आपण भगवंतांची इच्छा म्हणून करताना जे काही करतो ना, त्याचं पाप लागत नाही आपल्याला. आपलं कर्तव्य असतं ते. हा आता बिभीषण खूप राहिले लंकेत. किती किती समजावून सांगितलं रावणाला त्यांनी, की तू असं करू नकोस. रावणाला ऍक्च्युली बिभीषणाने सांगितलं, मंदोदरीने सांगितलं, कुंभकर्णाने सांगितलं. मग आपण ह्या सगळ्यांना असं म्हणणार आहे का, की हे रावणाचे चा घात ह्यानीच केला, विभीषणाने केला, मंदोदरी बायको असून केला, असं नाही म्हणणार. त्यांनी त्यांची कर्तव्य केली जे योग्य होतं. हनुमानाने तर लंका जाळून आले, म्हणून आपण कधी म्हणतो का बापरे त्या हनुमानाने त्या निष्पाप लंकेतल्या लोकांना जाळलं. लोकांना नाहीच खरं, पण लंका जाळली. तर ती सोन्याची लंका ही पापापासून मिळवलेली होती रावणाने. आणि ते त्यांनी रामांसाठी सगळं केलं होतं. त्यात त्यांचं स्वतःचं काही नव्हतं. बिभीषणाने पण किंवा दुसऱ्या पण कोणी स्वतःच्या स्वार्थासाठी काही केलं नाही. भगवंतांची इच्छा म्हणून केलं. तर जेव्हा आपण आपली कर्तव्य योग्य असतात ती करतो ना, तेव्हा आपल्याला पाप लागत नाही. उलट हे त्रायतो महतो भयात का म्हणतायत, की तुम्ही भक्तीच्या ह्या योग्य कर्तव्याच्या मार्गावर थोडं जरी केलात ना, तरी तुमच्या मोठ्या भयापासून तुमचं संरक्षण होतं. तर ते कुठलं पाप वगैरे तर लागतच नाही. मग कुठलं भय म्हणतायत कृष्ण? तर आहे ना, मनुष्य जन्म तर मिळाला एवढा फिरून, आता आपण बघितला प्रवास.
तर मोठं भय असतं की पुढचा जन्म ऍटलिस्ट मनुष्याचा तर मिळायला पाहिजे. तो समजा एखाद्या प्राण्याचा मिळाला ना, तर परत पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हे मनुष्यासाठी ठीक आहे, त्यातनं पण आपण भक्तीत असलो तर. पण मग पुन्हा प्राण्यांच्या शरीरात गेलो की मनुष्य जन्म आणि शरीर मिळायची वाट बघायला पाहिजे. हां, त्यामुळे भक्तीमध्ये वगैरे तुम्ही कृष्णांसाठी जे काही कराल त्याचं पाप तर लागत नाही. उलट अधःपतनापासून आपण हे होतो, वाचतो. म्हणजे ॲटलीस्ट पुढचं शरीर मनुष्याचं तरी मिळतं. हं. हां, मग त्याची पुढची स्लाईड घ्या. त्यामुळे इथं म्हणतात की तुला पाप लागणारच नाहीये. हां, इथे ना लक्षात ठेवा, की भक्तीमध्ये केलेल्या ना कुठल्याही छोट्याशा सेवा ह्या मौल्यवान असतात. आता ही गजेंद्र मोक्षची कथा भागवतममध्ये आहे बघा. तर आपल्याला वेळ नाही त्या गोष्टी सांगायला. पण हा गजेंद्र जो असतो ना, तो पाण्यात खदबळ, खदबळ, खदबळ असा करत असतो. शेवटी तळातलं तो ग्राह मगर आता तिला डिस्टर्ब झालं, तिला राग येणारच ना. मग ती गजेंद्रचा पाय धरते. मग कितीतरी काळ गजेंद्रला मगर पाण्यात भारी पडत असते. खरं तर जमिनीवर गजेंद्रासाठी ती जड नव्हती. पण शेवटी पाण्यात राहून आपण तिच्या म्हणजे ती तिची जागा होती ना. गजेंद्र हा पाण्यातला नव्हता. त्यामुळे शेवटी एक क्षण असा येतो, की गजेंद्रला कळतं, की बस आता आपलं संपलेलं आहे. तेव्हा गजेंद्रला मागच्या जन्मात केलेली भक्ती आठवते आणि तो विष्णूंना भजन गायला सुरू करतो ते. आहे ना, हे गोविंद हे गोपाल हम तो जीवनहारे. तर मग शेवटी विष्णू येतात आणि त्या मगरीला मारतात आणि गजेंद्रांना म्हणजे मोक्ष देतात. हां, तर ते म्हणजे शेवटच्या क्षणी आठवतात. इकडे जटायू दाखवलेत. आता गोष्टी नाही सांगत. पुन्हा सेतू बांधताना खारुताई होती बघा. तिला पडला प्रश्न, की मी एकटे कसं बसू? म्हणून ती तिच्याला झेपेल एवढा छोटा दगड नेत होती. पण त्या ह्यांना आता वानर मोठे-मोठे ते म्हणाले, "बाई पायाखाली येशील, तू मरशील." तर बाजूला हो. पण ती प्रयत्न करतच होती, मदत करतच होती. बाकी कोणाचं लक्ष गेलं नाही गेलं. पण रामानी बघितलं ना, रामानी तिला उचलून घेतलं आणि माहीत आहे ना ती बोटं पाठीवरून 3 फिरवली. तीच आहेत ना रामांची बोटं, खारुताईच्या पाठीवर असतात ती. तर असं आहे, भक्ती म्हणजे ह्या ज्या सेवा आहेत, आता अर्जुनाने युद्ध करणं, तुम्ही तुमची जीवनातली कर्तव्य करणं, असा विचार नाही करायचा. योग्य आहे ना, गुरु, साधू आणि शास्त्र ह्या तिघांनी ना धरून आहे ना, तर मग ते आपण करायला हवं. असं नका विचार करू, की कोण बघतंय? मी आता इथे गीता शिकतोय, कोण बघतंय? असं नाही. भगवंतांचं लक्ष आहे, ते बघतायत हां. आणि ह्या सगळ्या मौल्यवान सेवा आहेत, ज्या तुम्हाला त्रायतो महतो भयात, की तुम्हाला खूप मोठ्या भयातनं पण बाजूला करणं. हं. ओके. मग त्याची पुढची स्लाईड घ्या. मी जर नियतकर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईन आणि त्यामुळे सर्व प्राणीमात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईन. हरे कृष्ण. हे आपण उद्याच्या अध्यायात परत बघू. तर कृष्ण सांगतायत, तू तुझं कर्तव्य कर अर्जुना. जिंकणं किंवा हरणं ह्याचा विचार करू नको. तू तुझं युद्ध करायचं कर्तव्य कर. हां, आपण पण तसंच असायला हवं. जे आपल्या वाटणीचं कार्य आहे ना, ते आपण व्यवस्थित करायला हवं. आता कृष्ण म्हणतायत, एक क्षणभर सुद्धा माझं नाही काम केलं, तर ह्या सगळ्या जीवलोकाचा म्हणजे विनाशक मीच असेल. हं. तर असं म्हणजे ज्याने त्याने आपलं कर्तव्य करायचा प्रयत्न करायला हवा. हं. हां, मग आता जी पुढची स्लाईड घ्या. व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरु नन्दन बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिना. जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढनिश्चयी असते आणि त्यांचे ध्येयही एक असते. हे प्रिय कुरुनंदन, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. हरे कृष्ण. तर आहे ना, अर्जुनाची ही दुःखाची कारणं ऐकून कृष्ण म्हणतायत, की मुळात तू म्हणजे तो म्हणतो ना, मी निर्णय घेऊ नाही शकत आहे. त्याचं हे उत्तर आहे, की ते म्हणतायत, "तू निर्णय नाही घेऊ शकत कारण तुझ्या बुद्धीला फाटे फुटलेत." हां.
तू स्थितप्रज्ञ नाहीयेस. तुझी बुद्धी स्थिर नाहीये. तू ज्ञानाने बघत नाहीयेस. म्हणून तू निर्णय नाही घेऊ शकत. ज्यांची बुद्धी स्थिर असते ते असे डळमळीत नसतात. ते दृढ निश्चयी असतात. हां. बघूया आता. मग आता अर्जुन विचारतो, "अरे हो, मान्य आहे. पण असे कोण असतात? त्यांची लक्षणं तरी सांग. मग एवढ्या स्थिर बुद्धीचे कोण असतात?" हं. जसं आता मागे आपल्याला मगासच्या ते 2.13 आणि 14 मध्ये कृष्णाने काय सांगितलं, की सुख आणि दुःख ही येऊन जाऊन असतात. ती सहन करायला शिकायला हवे. जसे आपण ऋतूतले बदल सहन करतो तसं. हां. तसं आता इथे सांगतायत, की तुझ्या बुद्धीला फाटे फुटलेत म्हणून तू निर्णय घेऊ नाही शकत आहेस. हां, मग आता जी पुढची स्लाईड घ्या. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, ज्याची भावना अशी समाधीस्थ झाली आहे, त्याची लक्षणे काय आहेत? तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो? तो बसतो कसा आणि चालतो कसा? हरे कृष्ण. हां, म्हणजे इथे स्थित आता अर्जुन ज्यांची बुद्धी स्थिर आहे, अशांची लक्षणं सांग म्हणतोय. ते असतात तरी कसे? कारण कृष्णाचं काय म्हणणं आहे, की ही तुझी जी दुःख तू सांगतोयस, तू ज्ञानाच्या नजरेने बघत नाहीयेस. अज्ञानातनं बघतोयस म्हणून तुला ती दुःख वाटतायत. नाहीतर ह्या दुसऱ्या अध्यायातच कृष्णाने सांगितलेलं आहे, की जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ही 4 मनुष्य जीवनाची खरी दुःख आहेत. जन्म का? तर आईच्या गर्भात वेटोळ्या अवस्थेत राहावं लागतं म्हणून. हां, तिची छोटीशी जागा असते. असं गुंडाळून राहावं लागतं. मृत्यू का? तर कधी ना कधी तरी आपल्याला हे सगळं सोडून प्रत्येकाला जायचंय. जरा म्हणजे म्हातारपण. हे थोडं वृद्धापकाळात त्रासदायक असतो. हां आणि व्याधी म्हणजे कुठलंही आजारपण आलं की त्रास हा होतोच. तर ही 4 खरी दुःख आहेत. बाकीची अर्जुनाला म्हणतोय की तू ज्ञानाच्या नजरेने बघ, तर तुला ती दुःख दिसणारच नाहीत. मग आता बघूया हे कोण असतात ज्ञानी, स्थितप्रज्ञ मुनी? हां, मग आता याची पुढची स्लाईड घ्या. पुढे, पुढे घ्या. श्रीभगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, मनुष्य जेव्हा मानसिक तर्कवितर्कांमुळे उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा त्याग करतो आणि याप्रमाणे त्याचे शुद्ध झालेले मन जेव्हा केवळ आत्म्यामध्येच संतुष्ट होते, तेव्हा तो स्थितप्रज्ञ अर्थात विशुद्ध दिव्यावस्थेत स्थित झाला आहे असे म्हटले जाते. हरे कृष्ण. हां, तर प्रल्हाद हे त्याचं उदाहरण आहे. हे प्रल्हाद जे आहेत ना, भक्त प्रल्हाद आपण ज्यांना म्हणतो, ते होते स्थितप्रज्ञ. ही स्थितप्रज्ञ मुनींची लक्षणं आहेत. आपण गीता जशी पुढे शिकत जाऊ ना, पुढे-पुढे, तशी तुम्हाला हे अध्याय म्हणजे ह्यांना इथे काय म्हणायचंय ते कळणार, की त्यांनी म्हणजे ते ज्ञानात स्थित असतात. शरीरामध्ये फार गुंतून पडलेले नसतात. हं. त्यांचं मनच मुळात शुद्ध असतं. आत्म्यामध्ये संतुष्ट असतात बघा. ते शरीराकडे फार लक्ष देत नाहीत. हं. आपल्याला पुढे-पुढे गीता शिकू ना, तसं कळणार, की हे स्थिर बुद्धी म्हणजे काय? माताजी पुढची स्लाईड घ्या. दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधाः स्थितधीर्मुनिरुच्यते. ज्या साधकाचे मन त्रिविध तापांनीही विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षोल्लासित होत नाही आणि जो आसक्ती, भय आणि क्रोध यांपासून मुक्त झाला आहे, त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाते. हरे कृष्ण. हां, म्हणजे त्रिविध ताप हा जो शब्द आहे ना, हे पण आपण नंतर व्यवस्थित बघू हां. त्रिविध ताप म्हणजे आधिदैविक, आधिभौतिक, आधी आध्यात्मिक असे ते 3 ताप असतात ते बघू. तर त्यांनी ते गोंधळत नाहीत. सुखामध्ये पण ही भगवंतांची कृपा खूप म्हणजे आनंदी झालोय म्हणून दुसऱ्याला काय पण बडबड वगैरे असं नाही. आणि दुःख आली तरी ठीक आहे आपली परीक्षा बघतायत, आपल्याला आपल्या कपॅसिटी कळल्या, ह्यातनंही बाहेर पडू असं. आणि कशाविषयी आसक्ती नाही, कोणावर राग करणं नाही, भीती पण नाही. भीतीच्या पण पुढे गेलेले असतात. का तर सगळ्यात मोठं भय मृत्यूचं वाटत असतं, तर ते त्याच्या पलीकडे असतात, की हां, प्रत्येकाच्या आयुष्यात ते येऊन जाऊन असतंच. हां, ते इथलं अटळ सत्य असं. तर असे असतात स्थितप्रज्ञ मुनी.
हा माताजी पुढे घ्या. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते, त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयातून आवरून घेतो, तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. हरे कृष्ण. हा म्हणजे हे कसे असतात, थोडं वैराग्य असतं. जिथे इंद्रियांचे विषय येतात ना, आता कासव जिथे त्याला धोका वाटतं, तेव्हा ते बघा ते कवचाच्या आत सगळं ओढून घेतो. आपल्याला फक्त दगड वगैरे असं वाटतं की नाही. तसं जेव्हा इंद्रियांचे विषय येतात त्यांना त्यात रस नसतो. ते काय होतात, त्याच्यामध्ये असे स्थिर राहतात, मिक्स होत नाहीत तिथे. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. ध्यायतो विषयान् पुंसः सङ्गतेषुपजायते सङ्गात् सञ्जायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते. इंद्रिय विषयांचे चिंतन करताना मनुष्याची त्या विषयांची आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीतून काम उत्पन्न होते आणि कामापासूनच क्रोधाचा उद्भव होतो. हरे कृष्ण. हे बघा हा इथं हा श्लोक जो आहे ना, त्याच्यामध्ये कृष्णाने टप्पे सांगितलेत. मगाशी एक शब्द होता वितराग भय क्रोध, की त्यांना भय क्रोध आणि आसक्ती ह्यापासून मुक्त असतात. कोण? जे भक्त आहेत, स्थितप्रज्ञ आहेत. पण तसे नसलो तर आपण स्वतःला सावरायला शिकायला हवं. इंद्रियांच्या मागे धावणं हे म्हणजे आता अर्जुन पण समजा युद्ध करून करावंसं वाटत नाहीये. मग योग्य मार्गदर्शन घेतलं नसतं आणि नाही केलं नसतं, तर कृष्णाने काय सांगितलं, की तुझे शत्रू तुला इतकं टोचून बोलतील कायम, की तुला मृत्यूपेक्षा भयंकर असेल ते. का? मग तेव्हा त्याने योग्य मार्गदर्शन घेतलं, तर आपणही घ्यायला पाहिजे. धावत सुटायचं नसतं. आता हे ना थोडेसे टप्पे दिलेत, की तुम्ही इंद्रिय विषयांचं चिंतन करत राहिलात, तर कसं असतं आपली बुद्धी पण वापरायची असते. त्यातच अडकून पडलात तर ना ती इच्छा पूर्ण आपली त्यामध्ये मग आसक्ती वाढत जाते. मग आसक्ती पूर्ण वाढली की मग आपल्याला इच्छा निर्माण होतात तीव्र. त्या पूर्ण नाही झाल्या इच्छा की क्रोध येतो. हे असे टप्पे आहेत ते. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. मग क्रोध खूप आला की हा वाचा. क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. क्रोधापासून संमोह निर्माण होतो आणि भ्रमित होतो. जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते. हरे कृष्ण. बघा हा कसं आहे, क्रोधापर्यंत आलेलो आपण, आसक्तीपासून तो प्रवास. मग क्रोधामध्ये ना माणूस थोडा आंधळा होतो, रागाने आंधळा झालो म्हणतात ना, मोहित होतो. त्याची बुद्धी ना भ्रमी काम करत नाही. तुम्ही शांत डोक्यानेच योग्य निर्णय घेऊ शकता. तुम्ही रागात वगैरे घेतलेले निर्णय बरेचदा चुकतात आपले. शांत डोक्याने घ्यावे लागतात. बुद्धी नाश होतो आणि बुद्धिनाश घेतल्यावर चुकले निर्णय चुकले तर कृष्ण म्हणतायत की भौतिक अंधकूपात पतन होते. म्हणजे पुन्हा काहीतरी चुका होतात, मग त्याची शिक्षा मिळेल असं. त्यामुळे आपण आहे ना, जरासं एक मिनिट माताजी मागची स्लाइड फक्त घ्या. हे जे टप्पे आहेत हा, हे तुम्ही वाचा थोडंसं. हे टप्पे दिलेत अधःपतनाचे, की कसं आपलं अधःपतन होत जातं. तर आपण सुरुवातीला म्हणजे जिथे इंद्रिय विषयाचे चिंतन लिहिलंय ना, तिथेच एकदा फक्त स्वतःला विचारा, की आता मला हे जे वाटतंय, हे मला जे हवं हे योग्य आहे की नाही? हं. नाहीतर मग पुढे ही अशी चेन सुरू होते. ओके. माताजी पुढची घ्या आता. हां, हे बघा. कसं होतं बघा ते. आसक्ती, वासना, क्रोध, भ्रम, मग स्मृतीचा भ्रमनिरास, मग बुद्धिनाश आणि मग पतन. अशी शृंखला, चेन सुरू होते. तर आपण सुरुवातीच्याच टप्प्यावर स्वतःला सावरायला शिकायला हवं. हां, आपल्या हातातच सगळं आपलं आहे. आपण ते करायला हवं. हां, मग त्याची घ्या पुढची स्लाईड. हां, हे तेच दिलेलं आहे त्यांनी. हं. नाही पुढची स्लाईड घ्या. तेच त्यांनी तो चक्र दाखवलेलं आहे ते. वाचा म्हणते. हरे कृष्ण. पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वानुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये
समर्थ असणारा मनुष्य भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो. हरे कृष्णा. पण भगवंत काय सांगतायत, हे नॉर्मल मनुष्याचं झालं. जर का त्याने स्वतःला सोडूनच दिलं, नाही विचार केला मी हे करतोय हे चूक की बरोबर. पण हे जे स्थितप्रज्ञ असतात ते ह्याच्या पलीकडे असतात. हा, त्यांची इंद्रिय त्यांच्या ताब्यात असतात. मगाशी कासव बघितलेला बघा, धोका आल्यावर सगळं आत घेतो. तसं ते इंद्रिय विषय दिसले की स्वतःला सावरतात, त्यामध्ये अडकत नाहीत. मग असा मनुष्य भगवंतांना प्राप्त करू शकतो. हम्म. हा, माताजी पुढची स्लाईड. हा, तर हा आपला अध्याय इथे झालेला आहे. थोडासा मोठा अध्याय आहे, त्यामुळे थोडा वेळ लागला. तर आहे ना, बघा, की करुणाचं उत्तर अर्जुनाला ते कृष्णाने आत्म्याचं ज्ञान दिलं त्याला, की आपण शरीर नाही आत्मा आहे. आनंद नाही तर कृष्णाने काय सांगितलं, बाबा तुला प्रॉब्लेम तरी काय आहे, तू जिंकलास तर हस्तिनापूरचं साम्राज्य, हरलास तर स्वर्ग मिळेल. हा, स्वर्गातली सुख. हरलास म्हणजे तेव्हा कसं, योद्धा एक दोन योद्धेचे युद्ध करायचे ना एका टायमाला, त्यातला एक कोणतरी म्हणजे मृत्यू पावायचा, एक जिवंत राहायचा. त्यामुळे जरी मृत्यू पावलास तरी स्वर्गाची सुख. पापी प्रतिक्रियांना ते काय म्हणाले, आपण ह्यांचं हनुमानांचं वगैरे उदाहरण बघितलं, बिभीषण, जटायू. हा, तर की भक्तीमध्ये तुम्ही जी कामं करता कर्तव्याच्या मार्गावर, त्याचं पाप लागत नाही. असमंजस, तर कृष्ण म्हणाले की तुझी बुद्धी स्थिर नाहीये. मग अर्जुन म्हणाला पण की कोण असतात असे ज्यांची बुद्धी स्थिर आहे, मग त्या स्थितप्रज्ञ मुनींची लक्षणं सांगितली. आणि पारिवारिक परंपराचं आपण उद्या बघूया उत्तर. आणि इथे ना अर्जुनाला ने विचारलं पण की असं समजा तुम्ही, अर्जुन म्हणतो की मग माझ्या की तो म्हणतो ना पहिलं, करुणा, त्याला दुःख वाटत असतं, मग दया येत असते, करुणा. हा, मग तेव्हा तो म्हणतो की माझ्या स्वकीयांच्या जाण्याचं मला दुःख होणार नाही का कृष्णा, माझे आजोबा, माझे गुरु. तेव्हा कृष्ण त्याला ते 2.13 वगैरे लक्षात ठेवा, 2.13-14, की कृष्ण सांगतात की दुःख होणार, जरी आत्मा नाही शरीर आहे असं आपण बघितलं तरी स्वकीयांच्या जाण्याचं दुःख होणार, पण सहन करायला शिक. चालेल, झालाय आपला आजचा अध्याय. आता जी रेकॉर्डिंग स्टॉप करा. हरे कृष्ण सगळ्यांना. आणि तुम्हाला काय प्रश्न असले तर विचारा.